हॅलो नमस्कार, मी अमृता. सगळ्यांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. गणपती बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस राहिले आहेत आणि गणपतीच्या आगमनाच्या नंतर लागोपाठ आपल्या सगळ्या महिलांच्या लाडक्या ज्येष्ठा गौरींचं आगमन हे होत असतं. तर ज्येष्ठा गौरींचं आवाहन 2024मध्ये किती तारखेला होत आहे, शुभ मुहूर्त काय आहेत गौराई घरात घेण्याचे, किंवा ज्येष्ठा गौरी आवाहनाची संपूर्ण माहिती, गौराईला घरी कसं आणावं, ही सगळी माहिती आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. आपण आपल्या घरामधले जी मोठी लोक असतात, वयस्कर लोक असतात आणि प्रत्येक घराची जशी परंपरा असतात, चालीरीती असतात, रूढी असतात, त्या पद्धतीनं आपल्या घरातले जे मोठे लोक असतात ते आपल्याला सांगत असतात, मार्गदर्शन करत असतात. पण काही ठिकाणी बघा, आपल्या घरी मोठं असं सांगण्यासारखं कुणी नसतं किंवा असेल तर गावी असतं. तेव्हा आपल्याला ह्या सगळे प्रश्न पडतात की गौराईला घरात घेताना काय म्हणावं किंवा कसं तिचं आगमन करावं, तिचं स्वागत कसं करावं, नैवेद्य काय दाखवावा. आजचा हा व्हिडिओ जर का तुम्ही संपूर्णपणे पाहिलात तर तुम्हाला इतर कुठलाही व्हिडिओ पाहण्याची गरज नाही आहे. मी अगदी संपूर्णपणे माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पुरेपूर देण्याचा प्रयत्न करेन, त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की पहा. तर आधी सुरुवात करूया की गणपती आपले किती तारखेला येत आहेत. गणपती आपले 7 सप्टेंबर शनिवारी येत आहेत. 2024मधलं गणपती बाप्पांचं आगमन आपल्या घरी 7 सप्टेंबरला शनिवारी होत आहे आणि त्यानंतर आपल्या लाडक्या ज्येष्ठा गौराईंचं आगमन हे 10 तारखेला होत आहे. 10 तारखेला आहे मंगळवार आणि 10 सप्टेंबर रोजी आपल्या घरी गौराई येणार आहेत. 11 तारखेला गौरी पूजन असतं, गौरीचा महानैवेद्य असतो. ज्येष्ठा गौऱ्यांना आपण पूर्णावरणाचा स्वयंपाक हा खाऊ घालत असतो. पुढं त्याची माहिती आपण अधिक जाणून घेणारच आहोत. आणि ज्येष्ठा गौरींचं जे विसर्जन आहे, गौरी विसर्जन आहे, ते आहे 12 तारखेला, 12 सप्टेंबरला गुरुवारी. तर 3 दिवस आपल्या घरामध्ये गौराईंचा हा सोहळा असतो. 3 दिवस ज्येष्ठा गौराई आपल्या घरामध्ये स्थानपन्न असतात. तर आता आपण संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. बघा, गौराईलाच काही भागामध्ये महालक्ष्मी असं म्हणतात. आमच्याकडे सुद्धा सोलापूर जिल्ह्यामध्ये लक्ष्म्याच म्हणतात, महालक्ष्मी किंवा लक्ष्मी म्हणतात. गौरीची मनोभावे पूजा केली जाते. अनुराग नक्षत्रावर गौरीचं पूजन केलं जातं आणि दुसऱ्या दिवशी ज्येष्ठ नक्षत्रावर गौरीचं पूजन असतं, म्हणून त्याला ज्येष्ठा गौरी असं सुद्धा म्हणतात. ज्येष्ठा गौरी गणपती असं सुद्धा म्हणतात. ज्येष्ठा गौरीचा जो सण आहे तो महाराष्ट्रात मोठ्या उत्सवात साजरा केला जातो. तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये गौरी गणपतीची संपूर्ण माहिती जाणून घेतो आहोत. तर भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षात अनुराधा नक्षत्रावर ज्येष्ठा गौरींचं घरोघरी आगमन होत असतं. ज्या पद्धतीनं आपल्या घराची परंपरा आहे त्या पद्धतीनं कुणाच्या घरी 1 तर कुणाच्या घरी 2 गौरायांचं आगमन हे होत असतं. असं म्हणतात की ज्येष्ठा आणि कनिष्ठा गौराई अशी जोडी असते. पण काही घरांमध्ये, मुख्यतः माझ्यासुद्धा घरामध्ये, एकच गौराई परंपरेनुसार चालत आलेली आहे आणि आम्ही सुद्धा तशाच पद्धतीनं बसवतो. आपल्या घरामध्ये जी प्रथा असेल, जितकी संख्या असेल आणि जे काही कुळाचार असतील ते आपल्याला बदलायचे नसतात. तसंच आपण ते चालू ठेवून त्याच पद्धतीनं आपल्याला गौराईंचं सगळं स्वागत हे करायचं असतं. आणि तिसऱ्या दिवशी त्याचं विसर्जन हा आपण करत असतो. गौरीचा जो सण असतो तो मुख्यत्वे 3 दिवस असतो. तर बघा, या 3 दिवसांमध्ये पहिला सण हा गौरी आवाहनाचा. या दिवशी आपल्या परंपरेनुसार घरातील प्रवेशद्वारापासून ते गौरी स्थापन करण्याच्या जागेपर्यंत रांगोळीनं किंवा कुंकवानं लक्ष्मीच्या पावलांचे ठसे काढतात. सडा रांगोळी केली जाते. घर त्याआधी स्वच्छ केलं जातं. शक्यतो अंगणातून, दारातून किंवा तुळशीजवळून गौराईला घरात घेण्याची परंपरा आहे. हातात गौरी घेऊन आलेल्या बाईचे पाय दुधाने व पाण्याने धुवून त्यावर हळदी कुंकाचं स्वस्तिक काढलं जातं. आत येताना लक्ष्मीचे ठसे उमटवत उमटवत लक्ष्मीचे मुखवटे घरामध्ये आणायचे असतात. गौरीचं आगमन करत असताना ताट चमच्यानं किंवा घंटेनं वाजत गाजत आपल्या गौरायांचं स्वागत आपण करत असतो. गौरीची स्थापना करण्यापूर्वी त्यांना घरातील समृद्धी, दूध दुभत्याची जागा, किचन, तुमचं स्वयंपाकघर, संपूर्ण घर दाखवतात. कारण बघा, गौरायांना माहेरवाशिनी म्हणतात. असं म्हणतात की त्या वर्षातून 3 दिवस माहेरपणाला येत असतात आपल्या घरी आणि माहेरी मुलगी आल्यानंतर जशी घरभर
फिरत असते, बागडत असते, घर नव्यानं बघत असते. त्याच पद्धतीनं गौराईला आपण आपलं घर हे मुलगी समजून दाखवायचं असतं. तिचे आशीर्वाद मिळून ऐश्वर्य आपल्या घरामध्ये नांदू देत अशी प्रार्थना आपल्याला त्या दिवशी करायची असते. अशा प्रथेला गौरी आवाहन म्हणतात. सगळ्यात आधी गौराई आल्यानंतर तिचं वाजत गाजत स्वागत करून तिला हार फुलं अर्पण करून तिची ओटी भरतात. गौरीचे मुखवटे बाहेरून म्हणजे दारातून घरामध्ये आणताना ते शक्यतो गव्हात किंवा तांदळात ठेवून आणतात. त्यापुढं पान, सुपारी, विडा हा ठेवला जातो. त्यामध्ये तुम्ही खोबऱ्याचा तुकडा, हळकुंड हे सुद्धा ठेवू शकता. त्याच पद्धतीनं गौरीचे दोरे जे घेतो ते दोरेसुद्धा आपण या ताटामध्ये ठेवायचे. गौरीच्या डोक्यावर पीस ठेवायचं आहे. उघड्या डोक्यानं गौराया घरामध्ये घ्यायच्या नाही आहेत. आपल्याला तिच्या डोक्यावर एखादं ब्लाऊज पीस हे ठेवायचं आहे आणि तिला गजरा, मंगळसूत्र घालून अशा मुखवटे आपल्याला अशा पद्धतीनं घरामध्ये आणायचे आहेत. घरामध्ये मुखवटे आणताना एकीच्या हातामध्ये मुखवटे आणि दुसऱ्या स्त्रीच्या हातामध्ये हळदी कुंकाचं जे पाणी केलेलं असतं त्याचे ठसे लक्ष्मीचे उमटवत आपल्याला लक्ष्मीला घरात घ्यायचं असतं. लक्ष्मीला घरात घेताना जशी बघा नवीन सून घरात आल्यानंतर माप ओलांडते त्या पद्धतीनं आपल्याला दारामध्ये तांदूळ किंवा गहू भरून माप ठेवायचं असतं आणि लक्ष्मीच्या ताटानं किंवा आपण ज्यामध्ये लक्ष्मी घेतो त्या पाटीमध्ये किंवा त्या मोठ्या परातीमध्ये त्यांना आपल्याला ते जे माप असतं ते ओलांडायचं असतं. म्हणजे आपल्या घरामध्ये अन्नधान्याची कधीही कमतरता भासत नाही. पहिल्या दिवशीचा नैवेद्य असतो गौराईचा भाजी भाकरीचा आणि शेवयाची खीर, भात वरणाचा. बघा घरी आल्यानंतर मुलगी आपल्या माहेरी जे असेल ते खात असते आणि दुसऱ्या दिवशीपासून तिचे लाड कौडकौतुक हे आई करत असते. अगदी त्याच पद्धतीनं घरी आल्या आल्या सागरसंगीत स्वयंपाक गौराईला लागत नाही. आपल्याला गौराईला ज्वारीची किंवा बाजरीची भाकरी तुमच्या म्हणजे घराण्यामध्ये जी प्रथा असेल ते शक्यतो ज्वारीची बाजरीची भाकरी करतात आणि त्याबरोबर मेथी, शेपूची भाजी, शेवयांची खीर, भात वरणाची मुदी असा आणि त्यावर तूप असं करून गौराईला हा नैवेद्य दाखवला जातो. गौराईला घरात आणल्या कधीही उभं करायचं नाही. आहे या अवस्थेमध्ये म्हणजे आहे या ताटामध्ये आपल्याला चौरंगावर थोड्या वेळ पुजायचं आहे, नैवेद्य दाखवायचा आहे. असं म्हणते की गौराई विश्रांती घेते. आल्या आल्या थोडीशी थकलेली असते ती प्रवासावरून आणि ती थोड्या वेळ बसते, जेवते आणि त्यानंतर 1 तासानंतर 2 तासानंतर आपण गौराईला उभं करू शकतो किंवा आपण एक संध्याकाळच्या वेळेस गौराईला जर घरी आणलं तर रात्री तुम्ही गौराई उभा करू शकता आणि सकाळच्या वेळी जर का गौराईला घरामध्ये आणलं तर तुम्ही अगदी दुपारच्या वेळीसुद्धा गौराईला उभं करू शकता. ज्यावेळेस आपण गौराई आणतो तिचा मुहूर्त सकाळपासून रात्री 8 वाजून 2 मिनिटांपर्यंतचा आहे. पण शक्यतो 12च्या आधी गौराईला आपण घरामध्ये घ्यायचं आहे म्हणजे गौराई जास्तीत जास्त वेळ आपल्या घरी राहते आणि तो आनंद आपल्या घरातल्या सगळ्या लोकांना सुद्धा होत असतो. दुसऱ्या दिवशी अगदी महत्त्वाचा दिवस असतो. या दिवशी गौराईला महानैवेद्य असतो. आता महानैवेद्य म्हणजे अवघड काही नाही, पंचपक्वान्नाचा नैवेद्य, पुरणपोळीचा त्यात खास मान असतो. दुसऱ्या दिवशी गौरी पूजन करतात आणि दुपारी 12 वाजेपर्यंत आपल्याला गौराईला नैवेद्य दाखवायचा असतो. या दिवशी काही सगळे सोयरीक सुद्धा जेवायला सांगितले जातात. गौरी पूजन, गौरी आरती करतात. जेवायला पुरणपोळी, ज्वारीच्या पिठाची आंबील, आंबाडीची भाजी, 16 भाज्यांची एकत्र भाजी, 16 कोशिंबिरी, 16 चटण्या, दिवेफळं वगैरे पदार्थांचा नैवेद्य करतात. यामध्ये आवर्जून डाळीची चटणी, शेंगदाण्याची चटणी, पंचामृत, पडवळ घालून केलेली ताकाची कढी, कटाची आमटी, वेगवेगळ्या प्रकारचे भजी, पापड, लोणचं इत्यादी सगळं आपल्याला गौराईला ह्या नैवेद्यामध्ये घ्यायचं असतं. तुम्ही केळीच्या पानात सुद्धा गौराईला नैवेद्य दाखवू शकता आणि गौराई जेवण करून तृप्त होते. गौरीसमोर आपण सजावट आदल्या दिवशी केलेली असते. गौरीसमोर आपण वेगवेगळ्या प्रकारचे फळं मांडतो. गौराईला जे फराळाचे पदार्थ केलेले असतात जसं की लाडू, करंज्या, शंकरपाळ्या, अनारसे, शेव, तुमच्या घरामध्ये तुम्हाला जे जे आपण दिवाळीला फराळ करतो ते गौराईसमोर गौराईचं कौतुक म्हणून, गौराईचे लाड पुरवायचे म्हणून आपण हे सगळे पदार्थ थोड्या थोड्या प्रमाणात करतो आणि गौराईसमोर मांडतो. काही ठिकाणी गौराईचा संसारसुद्धा मांडतात बघा, म्हणजे चूल, बंब, गॅस, भांडीकोंडी छोटी छोटी, हे सगळा गौराईचा संसार असतो. खेळणी असतात. बऱ्याच ठिकाणी आता डेकोरेशनच्या वेगवेगळ्या थीमनुसार डेकोरेशन केलं जातं. पण पुरातन काळापासून, परंपरेपासून बघा, आपल्या पहिल्या काळापासून ही अशीच सजावट छान गौराईंची करतात. पहिल्याच्या काळात तर डेकोरेशनचं जास्त फॅड नव्हतं, त्यामुळं घरातल्या स्त्रियांच्या काठापदराच्या साड्या वापरून
संपूर्ण त्यांचा मंडप हा केला जायचा, जिथं गौरी बसवतात तिथं मंडप केला जायचा. साड्या वगैरे सोडून किंवा बेडशीट नवीन चादरी वगैरे सोडून, पडदे सोडून छान आरास केली जायची. त्यावर फुलांच्या माळा, लाईटिंगच्या माळा, सगळं सजावट ही केली जात होती. आता हल्ली बाजारामध्ये डेकोरेशनचे तुम्हाला अनेक पर्याय उपलब्ध आहेत. त्यानुसार तुम्ही डेकोरेशन तुमच्या यथाशक्ती यथाभाव करू शकता. कारण गौराई घरात आल्यावर जितकं करू तितकं तिचं कौतुक आपल्याला कमी वाटतं. काय करू आणि काय नको असं घरातल्या महिलांना तर वाटत असतं. त्याचबरोबर घरातले लहान मुलं, ज्येष्ठ सगळे आपल्याला ह्या कामामध्ये सहभागी होऊन मदत करतात. गौराईचं जेवण झालं की संध्याकाळी बघा त्या दिवशी आपल्या आजूबाजूच्या परिसरातल्या सुवासिनींना हळदी कुंकाला बोलवण्याची प्रथा असते. त्यांची ओटी काही ठिकाणी भरतात. महिलांना हळदी कुंकू प्रसाद दिला जातो, त्यांचा योग्य सन्मान केला जातो. प्रत्येक महिला शेजारच्या घरात, आजूबाजूच्या परिसरामध्ये तिथं ज्या स्थानपन्न गौराया असतात त्यांचं दर्शन एकमेकींच्या घरी जाऊन घेतात. तर संध्याकाळचा दिवस हा असा छान पार पडला जातो हळदी कुंकूचा कार्यक्रम करून. आणि तिसऱ्या दिवशी गौरी विसर्जन असतं. गौरी विसर्जनचा दिवस थोडासा आपल्याला त्रासदायक असतो, कारण 2 दिवस आपण कौतुक केलेलं असतं आणि या दिवशी गौराई घरी जातात, त्यामुळे मन थोडंसं दुःखी होतं. पण गौराई या शेवटी सासूरवाशिनी असतात आणि त्या माहेराला आलेल्या असतात. तर त्या आपल्याला 3च दिवस त्या आपल्या घरी स्थानपन्न राहतात आणि आपल्याला आशीर्वाद देतात. तर तिसऱ्या दिवशी गौरी विसर्जन असतं. या दिवशी बघा सकाळी पोवत्याच्या किंवा सुताच्या गाठी पाडतात. तेव्हा महिला बोलवल्या जातात गाठी घ्यायला. या सुतामध्ये हळदी कुंकू, सुकामेवा, बेलफळं, फुलं, झेंडूची पानं, काशीफळाचं फूल, रेशमी धागा असं एक जिन्नस घालून गाठी घेतल्या जातात. बघा गौराईच्या ज्या गाठी असतात त्या 16 पदरी असतात. गणपतीच्या ज्या असतात त्या 11 पदरी असतात. एक आपल्या कुळदेवतेचे दोरा घेतला जातो आणि आपल्या घरामध्ये जितके पुरुष मंडळी असतात त्यांचे एक दोरे घेतले जातात. लहान मुलं जे असतात मुलांच्या एक गाठी घेतल्या जातात. प्रत्येक घराची परंपरा असते. बघा आमच्याकडं तर अशीच परंपरा आहे. गौरीच्या नावचा म्हणजे महालक्ष्मीच्या नावचा एक दोरा असतो, गणपतीच्या नावचा दोरा, आपल्या कुळदैवताचा एक दोरा आणि घरातल्या पुरुष मंडळीने लहान मुलांचा एक दोरा, अशा पद्धतीनं दोऱ्यांच्या गाठी या बांधल्या जातात. यामध्ये वर सांगितल्याप्रमाणे सगळ्या वस्तू एक करून आपण एक गाठ त्याला मारतो. गौरीची महालक्ष्मीची नंतर पूजा आरती करतात. त्यांना गोड शेवयाची खीर, उडीद डाळीचा भाजलेला पापडाचा नैवेद्य दाखवतात. काही ठिकाणी दही भात आणि गुळाच्या करंजीचा नैवेद्य हा गौरी जायच्या दिवशी असतो. काही ठिकाणी शेवयाची खीर दाखवतात. आपल्या घरामध्ये जशी परंपरा असेल तसं तुम्ही गौरीला जाताना नैवेद्य हा अर्पण करायचा असतो. तुम्ही जर का व्यवस्थित निरखून पाहिलं तर तिसऱ्या दिवशी गौरीच्या महालक्ष्मीच्या चेहऱ्यावर एक प्रकारची उदासीनता, नाराजी असते. गौरीची पूजा आरती करून पुढच्या वर्षी तिला आमंत्रण येण्याचं देऊन आपण तिचा निरोप घेतो, तिचं विसर्जन करतो. जर का धातूच्या किंवा कायमस्वरूपीच्या मूर्ती असतील तर त्या विसर्जन करत नाहीत. आणि गौरीचं पाण्यात विसर्जन केल्यानंतर बघा काही ठिकाणी तिथं थोडी वाळू घरभर आणून पसरतात. काही जणांच्या घरामध्ये जे मुखवटे असतात ते पाण्यामध्ये विसर्जन दरवर्षी केले जात नाहीत. कोणी 3 वर्ष मुखवटा वापरतं, कोणी 5 वर्ष मुखवटा वापरतं. काही घरात तर अगदी वर्षानुवर्ष, अगदी 100 वर्षापूर्वीचे मुखवटे आपल्या घरामध्ये असतात. पण मुखवटा जर का खराब झाला असेल, तिला काही दुखापत झाली असेल तर असे खंडित मुखवटे आपल्याला पूजायचे नाही आहेत. त्या जागी आपल्याला दुसरे मुखवटे आणायचे आहेत. त्याच पद्धतीनं बघा एखाद्या वर्षी घरामध्ये आपल्या कुणाची मयत झाली असेल तर दुसऱ्या वर्षी आपण गौरी बसवताना ते मुखवटे तुम्ही उजळून घेऊ शकता. उजळून म्हणजे त्याला कलर करून घेऊ शकता किंवा ते मुखवटे विसर्जन करून तुम्ही नवीन मुखवटा बसवू शकता. तुमच्या घरामध्ये जशी प्रथा असेल त्या पद्धतीनं मुखवटे आपल्याला घरामध्ये बसवायचे आहे. आणि बघा हे गौराई आपण घरात बसवल्यानंतर घरामध्ये समृद्धी नांदते. आपल्या घरामध्ये बघा एक प्रकारचं आनंदी वातावरण हे निर्माण होत असतं. गौराई घरामध्ये येते, राहते, त्यामुळं अगदी संपूर्ण घर आनंदानं भरून जातं. गौरी पूजनामागची कथा मी तुम्हाला आज थोडक्यामध्ये सांगते. अखंड सौभाग्य प्राप्त होण्यासाठी स्त्रिया भाद्रपद शुक्ल पक्षात हे गौरी पूजन करतात आणि पुराणानुसार
असुरांच्या त्रासाला कंटाळून सगळ्या स्त्रिया आपल्या सौभाग्य अक्षय करण्यासाठी गौरीला म्हणजेच महालक्ष्मीला शरण गेल्या होत्या आणि त्यांनी गौरीला प्रार्थना केली व गौरीने भाद्रपद शुक्ल अष्टमीला असुरांचा संहार केला। त्यामुळे अखंड सौभाग्य प्राप्त होण्यासाठी स्त्रिया हे महालक्ष्मीचं पूजन, गौरीचं व्रत करतात। गौरीचं पूजन ज्येष्ठ नक्षत्रावर केलं जातं म्हणून त्यांना ज्येष्ठा गौरी म्हणतात। तर गौरीला साडी नेसवतात, तिला सजवतात, तिला सौभाग्य स्त्रियांसारखे सगळे अलंकार घातले जातात। बाहेरील सुवासिनींच्या हातून तिला हळदी कुंकू तिला दिलं जातं। 16 सुवासिनींना काही ठिकाणी जेव घालतात। महाराष्ट्रात बघा प्रत्येक भागानुसार गौरी गणपतीची स्थापना ही वेगवेगळ्या पद्धतीनं केली जाते। काही भागात नुसते मुखवटे असतात, काही भागात राशींच्या महालक्ष्मी असतात, काही भागात शुभ मुहूर्त पाहून मुखवट्यांची पूजा केली जाते। बऱ्याच ठिकाणी कागदी मुखवटे सुद्धा असतात। तर आगमनाच्या दिवशी आपण लक्ष्मीच्या मुखवट्याची पूजा करतो, रात्री त्या उभ्या केल्या जातात। दुसऱ्या दिवशी बऱ्याच ठिकाणी गौराईच्या सखी पार्वतीसह त्यांची मुलं म्हणजे एक मुलगा आणि एक मुलगी येतात असं मानतात। त्यामुळं आपण सुपारी ठेवून त्यांना ते स्वरूप मानून त्याची पूजा केली जाते। बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या परंपरा गौराईच्या आढळतात, पण सर्वसामान्यपणे जी प्रथा असते, ज्या रूढी असतात ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। अजून तुम्हाला जर का गौरीच्या संदर्भात काही अडचणी, काही प्रश्न असतील तर मला नक्की कॉमेंट सेक्शनमध्ये विचारा। आजच्या पुरतं इतकंच। आजचा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल, महत्त्वपूर्ण वाटला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। आपल्या चॅनलला तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा। लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन माहितीसोबत। तोपर्यंत माझ्याकडून सगळ्यांना श्री स्वामी समर्थ, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया।